देशभरात खळबळ माजून देणाऱ्या नीट परीक्षा पेपर फुटीच्या वादळाने आता पुण्याचे धाबे दणाणून सोडले आहेत। या काळ्या कारभाराची पाळेमुळे थेट बेबीवाडीपर्यंत पोहोचली आहेत। पुणे पोलिसांनी या परिसरातून मनीषा वाघमारे नावाच्या महिलेला बेड्या ठोकल्याने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार मनीषा ही केवळ साधी मध्यस्थ नसून विद्यार्थ्यांना पेपर फुटीच्या मुख्य सूत्रधारापर्यंत आणि त्या रॅकेट पर्यंत पोहोचवणारा एक अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याची दाट शक्यता आहे। पोलिसांनी तिच्या घरावर छापा टाकून मोबाईल फोन आणि लॅपटॉप यांसारखी महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केले असून उपकरणांमधील चॅट्स आणि गुंतागुंतीचे आर्थिक व्यवहार आता या रॅकेटचा पर्दाफाश करणार आहेत। गेस पेपर देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांना या जाळ्यात ओढले जात होते आणि तिथेच मनीषाची भूमिका कळीची ठरली गेली। या प्रकरणातील धक्कादायक खुलासे इथेच थांबत नाहीत, तर नाशिक मधील कारवाईने यातील मनी ट्रेल स्पष्ट केले आहे। नाशिकच्या इंदिरानगर भागातून 27 वर्षीय शुभम खैरनार याला ताब्यात घेतले असून त्याने ही प्रश्नपत्रिका चक्क कुरिअरने मिळवली होती। अवघ्या 10 लाखांना खरेदी केलेली ही प्रश्नपत्रिका त्याने पुढे 15 लाखांना विकल्याचा संशय असून या व्यवहारातून होणारा नफा या माफियांचे धाडस किती मोठे आहे हे दर्शवतो। राजस्थान पोलिसांच्या अलर्ट नंतर नाशिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आणि आता केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजे सीबीआयने या प्रकरणाचा ताबा घेत शुभमची कसून चौकशी सुरू केली आहे। सर्वात विचलित करणारी बाब म्हणजे हे रॅकेट चालवण्यासाठी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जात होता। प्रायव्हेट माफिया नावाच्या गुप्त व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप्सद्वारे प्रश्नपत्रिकेच्या पीडीएफ फाइल्स देशभर फिरवल्या जात होत्या। या एका पेपर फुटीचे जाळे आता महाराष्ट्रापुरती मर्यादित न राहता राजस्थान, हरियाणा, केरळ आणि बिहार पर्यंत पसरल्याचे स्पष्ट होत आहे। अनेक विद्यार्थी आणि पालकांची चौकशी सुरू असून या गुन्हेगारी साखळीने देशातील हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावले। पुण्याची ही अटक आता या प्रकरणातील कोणत्या बड्या धिंडांचा बुरखा फाडणार आहे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले गेले आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा पुणे लोक।